येशू मसीह की जय, बोला येशू मसीह की जय. चला जाऊया आपण देवाच्या वचनाकडे. यावेळेस आपण आपले पवित्र शास्त्र खोलूया. लूक शुभवर्तमान अध्याय 12 आणि वचन 15 या ठिकाणी आपण पाहूया. आणखी त्याने त्यांना म्हटले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ते त्याचे जीवन होते असे नाही. हालेलुया. परमेश्वराच्या लोकांनो, पवित्र शास्त्र आणि पवित्र शास्त्रातला प्रत्येक शब्द ना शब्द हा खरा आहे. आणि ज्या वेळेस या वचनाला तुम्ही तुमच्या जीवनाशी लागूकरण करणार आहात, हे वचन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेणार आहात आणि तुमच्या जीवन या वचनाद्वारे चेक करणार आहात, त्यावेळेस तुम्हाला कळेल या वचनाची सत्यता. त्यावेळेस तुम्हाला समजेल या वचनाची गहराई. पहा किती स्पष्ट या ठिकाणी दिलं आहे की सांभाळा. सांभाळा म्हणजे काळजी घ्या. सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. सर्व प्रकारच्या ज्याही प्रकारचे लोभ आहेत त्या लोभापासून दूर राहा. पवित्र शास्त्र सांगता आम्हाला, पवित्र शास्त्र या ठिकाणी आम्हाला सांगत आहे, देवबाप या ठिकाणी आमच्या बरोबर बोलत आहे की आम्हाला स्वतःला सांभाळायचं आहे. कशापासून सांभाळायचं आहे? सर्व प्रकारच्या लोभापासून. आज अनेक लोक लोभाने भरले आहेत. अनेक प्रकारचे लोभ मनुष्यामध्ये आहेत आणि या लोभापायी अनेकांचा नाश पण होत आहे. अनेक लोक नाश पावत आहेत. भयंकर प्रकारची परिस्थिती आज अनेक लोकांच्या जीवनामध्ये आहे. कारण आज मनुष्याला वाटतं की आमची ताकद पैसा आहे, आमची ताकद धन संपत्ती आहे. या जगातल्या गोष्टी ज्याच्याजवळ आहेत, या सर्व गोष्टी ज्याच्याजवळ आहेत तो सर्वात ताकदवर आहे. ज्याच्याजवळ अधिकार आहेत, ज्याच्याजवळ सर्व प्रकारचे मोठे मोठे पद आहेत, तर ते सर्वात ताकदवर व्यक्ती आहेत. परमेश्वराच्या लोकांना या ठिकाणी बायबल सांगतं सांभाळा. सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली, जर एखाद्या जवळ खूप धन संपत्ती, पुष्कळ म्हणजे खूप पुष्कळ धन संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असं नाही. त्या संपत्तीने तो जीवन विकत घेऊ शकतो असं होऊ शकत नाही, किंवा त्या संपत्तीद्वारे तो जीवनाला प्राप्त करू शकतो असं नाही. आज परिस्थिती अशी आहे की लोकांना जीवनच कळलं नाही. जीवनाचा अर्थच आज लोकांना कळला नाही. बारकाईने लक्ष देऊया. एक बहीण आहे आणि कर्नाल पंचकुला या ठिकाणी ती राहते. तिच्या जीवनामध्ये अचानक बदल घडले. ब्युटिशियन ती आहे, स्वतःच ब्युटी पार्लर तिचं आहे आणि तिचा पती जॉब करत आहे. 2 लेकरं तिच्याकडे आहेत. सगळं काही आनंदामध्ये चालू आहे, सगळं काही व्यवस्थित चालू आहे, पैसा पाणी भरपूर आहे आणि मग सगळं काही व्यवस्थित दिसत आहे. सगळं काही जिथाच्या तिथं आहे, एकदम व्यवस्थित चाललेलं आहे. पार्लर चालू आहे चांगल्या प्रकारे आणि मग पती जॉब करत आहे, पैसा येत आहे घरामध्ये आणि मग सगळं काही व्यवस्थित असताना अचानक परिस्थिती बिघडायला सुरुवात झाली. त्या बहिणीची प्रकृती खराब व्हायला सुरुवात झाली. आणि मग ज्या वेळेस तपासण्या केल्या गेल्या, आता या आधी 2 सीझर तिच्या झालेले आहेत, दोन्ही सीझर झालेले आहेत. आणि मग आता ज्यावेळेस तपासण्या केल्या गेल्या त्या तपासणीमध्ये कळालं आहे की
त्या बहिणीला कॅन्सर आहे. कॅन्सरच्या गाठी तिच्या शरीरामध्ये आहेत आणि आता भयंकर दुःखाची परिस्थिती त्या घरामध्ये निर्माण झाली. टेन्शन त्या घरामध्ये निर्माण झालं आणि मग खूप दिवसापर्यंत हे वातावरण त्यांच्या घरामध्ये असंच राहिलं. सुरुवातीला त्यांना वाटलं काही नाही, पैसा आहे, होऊन जाईल. आणि मग त्याचे ऑपरेशन ते करू लागले. जवळजवळ सीझर वगैरे धरून 6 ऑपरेशन त्या ठिकाणी झाले. नंतर तो आजार जो आहे तो शरीरामध्ये वाढत गेला आणि मग त्यानंतर ज्यावेळेस डॉक्टरकडे पुन्हा ते गेले, डॉक्टरने सांगितलं आम्ही खूप प्रयत्न तुमच्यासाठी केलेले आहेत, करत आहोत, पण आता आम्ही हात टेकवले आहे. यानंतर आता आम्ही काहीच करू शकत नाही तुमच्यासाठी, सॉरी. कारण हा जो आजार आहे हा संपूर्ण शरीरामध्ये पांगला आहे, नसा नसामध्ये तो पांगला आहे, पूर्ण अवयवामध्ये तो पांगलेला आहे, किडन्यापर्यंत आणि सर्व अवयवांवरती त्याचा आता असर झालेला आहे. आता ही व्यक्ती जास्तीत जास्त 2.5 महिने वाचू शकते, 2.5 महिने ही व्यक्ती जगू शकते. आणि खूप भयंकर वेदना, खूप भयंकर त्रास, जसा मासा पाण्याविना तो तडपतो तशा प्रकारे त्या बहिणीचं जीवन बनतं. अतिशय शरीरामध्ये आग आणि वेदना त्या बहिणीच्या शरीरामध्ये ती जाणवत होती. भयंकर पीडा वेदना ती सहन करत होती. सारखे पाय ती झटकवत होती, तिला धरून ठेवावं लागायचं, इतक्या भयंकर त्या वेदना होत्या. ती बहीण तिच्या जीवनाचं ज्यावेळेस ते प्रसंग सांगते त्यावेळेस ती सांगते की त्या वेदना माझ्यासाठी फार असह्य होत्या. त्यावेळेस डॉक्टरने सांगितलं की आता ही 2.5 महिने जगू शकते. त्यावेळेस ती म्हटली की पूर्णपणे मी तुटून गेलेली होती, पूर्णपणे निराश आणि भयंकर, पूर्ण माझं जीवन एकदम अस्त व्यस्त झाल्यासारखं मला वाटत होतं. मी सगळं काही गमावलं आहे असं मला वाटत होतं. प्रति म्हणते की माझी एक मैत्रीण दवाखान्यामध्ये मला भेटण्यासाठी आली आणि ज्यावेळेस ती भेटण्यासाठी आली तिने माझ्याकडे पाहिलं आणि ज्यावेळेस माझी ती अवस्था तिने पाहिली तिला असह्य झालं. त्या वेदना तिच्यासाठी असह्य होत्या. या अवस्थेत ती मला पाहू शकत नव्हती. तिला खूप वाईट वाटलं, तिला खूप दुःख झालं. तिला वाटत होते की मी या बहिणीसाठी काहीतरी करावं, परंतु आता डॉक्टर पण काही करू शकत. चांगली गोष्ट ही होती की ती बहीण प्रार्थना करणारी होती, प्रार्थनेला जाणारी ती बहीण होती. मग ज्यावेळेस तिने त्या अवस्थेकडे पाहिलं ती म्हटली की ताई माझी इच्छा आहे तुझ्यासाठी प्रार्थना करावी. आता याआधी या बहिणीने सर्व काही केलेलं होतं. तिच्या आईने आणि तिच्या पतीने सर्व ठिकाणी तिला घेऊन गेलेली होती. जे नाही ते त्यांनी केले होते. सर्व प्रकारच्या अंगारे दुपारे काय असेल नसेल त्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला वाटेल की करतात लोक, त्या सर्व गोष्टी त्यांनी केल्या, सर्व प्रकार त्यांनी केले आणि पूर्णपणे हताश आणि निराश आता त्या झालेल्या होत्या. आणि त्यात आता ही बहीण सांगत आहे की माझी इच्छा आहे तुझ्यासाठी प्रार्थना करायची. देवाला काही अशक्य नाही, परमेश्वर काहीतरी करेल तुझ्या जीवनामध्ये. आणि तिला वाटत होतं की अनेक ठिकाणी गेलेलो आहोत, जे नाही ते केलेलं आहे, परंतु माहित नाही जर काही घडलं तर. ती म्हटली ठीक आहे, कर तू माझ्यासाठी प्रार्थना. आणि जशी ती प्रार्थना करायला लागली, तिने प्रार्थना केली. ती म्हटली की धरून ठेवावं लागत होतं.
तिच्या बरोबर आणखीन एक ब्रदर त्या ठिकाणी प्रार्थनेला आले होते आणि ते दोघं मिळून त्याच्यासाठी प्रार्थना करत होते, तिच्यासाठी प्रार्थना करत. तर ती सांगत होती की मला धरून ठेवावं लागायचं, माझे पाय आपटत असायचे, वेदना फार भयंकर होत्या. पण ज्यावेळेस ती प्रार्थना झाली मला असं वाटत होतं एकदम शांती माझ्या जीवनात आली आहे. आता माझं पाया आपटणं थांबला. मग त्यानंतर आता ते हॉस्पिटलमध्ये आले, दवाखान्यामध्ये आले आणि आता काही वेळानंतर, काही दिवसानंतर डॉक्टरने सांगितलं की आता बस, तुम्ही आता यांना घरी घेऊन जा. आता कुठल्याही प्रकारचे औषध आणि गोळ्या यांच्यावरती असर करत नाही, कुठल्या प्रकारचे औषध आता यांच्या जीवनासाठी लागू होत नाही, म्हणून आता तुम्ही यांना घरी घेऊन जा. विचार करा, ज्यावेळेस अशा प्रकारे हा निरोप डॉक्टरने दिला असेल, हा सल्ला डॉक्टरने दिला असेल, त्यावेळेस काय त्यांची परिस्थिती असेल. ज्यावेळेस डॉक्टर म्हटलं असेल आता मी काहीच करू शकत नाही आणि कोणीच काही करू शकत नाही, आता फक्त काही दिवसाची ही महिमान आहे, काही दिवसामध्ये आता ही या जगाला सोडून जाणार आहे, या जगाचा निरोप घेऊन जाणार आहे, काय वाटलं असेल त्या स्त्रीला. दोन छोटे लेकरं आहेत, पतीची अवस्था अतिशय भयंकर त्या ठिकाणी झाली, काय करावं आणि काय नाही अशी त्याची अवस्था झाली. दोघांमध्ये अतिशय प्रेम, परंतु आता काहीच करू शकत नाही. आणि मग त्या अवस्थेमध्ये आता तिला घरी आणलं. शरीर फार वेदनांनी भरलेलं, दुःखाने भरलेलं, फार भयंकर वेदना, यातना त्या ठिकाणी ती सहन करत आहे. शरीर आपटत आहे, अवयव पूर्णपणे त्या ठिकाणी सर्व शरीरामध्ये तो कॅन्सर आहे, त्याचा पूर्ण असर शरीरभर आहे. आणि मग आता लेकरं देखील ती गोष्ट पाहू शकत नाही आणि म्हणून त्या छोट्या लेकरांना या नातेवाईकाकडे असं ठेवलं जात आहे. त्यांना त्या आईपासून, त्या आईच्या त्या वेदना ती पाहू शकत नाही म्हणून त्यांना लांब ठेवलं जात आहे. आणि आता काही दिवसाची ती मेहमान आहे, काही दिवसाची ती पाहुणी आहे. विचार करा काय तिच्यावर बीतत असेल. ज्यावेळेस तिला तिच्या लेकरांची आठवण येत असेल, लेकरांकडे पाहत असेल, पतीकडे पाहत असेल, त्यावेळेस काय ती म्हणत असेल की आता काही दिवसात मला यांना सोडून जायचं, परत मी यांना पाहणार. भयंकर वेदना ती त्या ठिकाणी सोसत होती. त्या शारीरिक वेदना तर भयंकर होत्याच होत्या, परंतु आता हे जग सोडून जायचं आहे, या लेकरांना सोडून जायचं आहे, पतीला सोडून जायचं, या वेदना त्याच्याही पेक्षा भयंकर आहे. मग तिची मैत्रीण एक दिवस आणि आणखीन त्यांच्या चर्चचे ब्रदर त्यांच्या फॅमिलीमध्ये ते आले आणि ते म्हटले नाही आपण यांना चर्च मध्ये घेऊन जाऊया, आपण या ताईला चर्च मध्ये घेऊन जाऊ. आणि ती म्हटली की आतापर्यंत असं कुठं घडलं नाही, कुठल्या मंदिरात कुठल्या ठिकाणी स्वतः घेऊन जाण्यासाठी स्वतः येतात असं मी कधीच पाहिलं नाही. त्या ठिकाणी बोलूनच जातं आणि लोकांना जावं लागतं, परंतु या ठिकाणी स्वतः म्हणत आले, कळकळीने घ्यायला आले आहेत. आणि मग हिची सर्व फॅमिली त्या ठिकाणी जाण्यासाठी तयार झाली, कारण आता पर्याय पण नाही, आता शेवटच्या क्षणामध्ये ती आता जीवन जगत आहे. आणि मग त्या ठिकाणी तिला त्या ठिकाणी नेलं. आता प्रार्थनेची वेळ होती, प्रत्येक व्यक्ती प्रार्थनेला समोर येत होता. यांना पकडून त्या ठिकाणी बळच उभा केलं जात होतं, उभा राहता येत नव्हतं, फार डेंजर अवस्था होती. परंतु पकडून त्या ठिकाणी त्यांना उभा केलं, धरून त्यांना उभा केलं आणि प्रार्थनेसाठी जसंच पास्टर प्रार्थना करू लागले. पास्टरचं नाव पास्टर विजय असंच होतं आणि प्रार्थना करू लागले. जसं त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, देवाचं महान सामर्थ्य, अलौकिक सामर्थ्य त्या बहिणीवर उतरलं. आणि जशीच तो हात त्यांच्या डोक्यावरती आला, तो अभिषेक त्यांच्यावरती आला, ते सामर्थ्य त्यांच्यावर आलं, ही बहीण त्या ठिकाणी पडली. आणि मग जवळजवळ 15 मिनिटं ती त्या वेदनेमध्ये होती, खाली पडली होती आणि त्या वेदना त्या ठिकाणी तिला होत होत्या, पाय ती आपटत होती. आणि हे सर्व प्रार्थना करत होती त्या बहिणीसाठी. आणि 15 मिनिटानंतर सगळं काही शांत झालं, तिच्या त्या सगळ्या वेदना शांत झाल्या, त्या शरीरातली आग आता शांत झाली.
आणि तिने स्वतः ते महसूस केलं की काहीतरी घडलं आहे माझ्यामध्ये, काहीतरी अद्भुत माझ्यामध्ये झालं आहे. सर्व त्याच्या परिवारामध्ये तो आनंद दिसत होता की आता त्या वेदना तिच्या कमी झाल्या आहेत. ती स्वतः त्या ठिकाणी पाहत आहे, बोलत आहे, अनुभव करत आहे. आणि त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये थोड्याशा आधाराने तिला परत चालत चर्च मध्ये घेऊन जाण्यात आलं. त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये ती स्वतः चालत गेली. हालेलुया. आणि मग त्याच्यानंतर ती चालतच जात राहिली. जवळजवळ 6 महिने आता उलटून गेले. जिथं डॉक्टरने सांगितले होते की 2.5 महिन्याची मेहमान आहे, आता 6 महिने निघून गेले होते. तब्येत अतिशय चांगली झाली होती. तिच्या चेहऱ्यावरती आनंद होता, उल्हास होता, परिवार सुखी होता, आनंदी होता परिवार. मग त्या ठिकाणी ती सांगत सर्व प्रत्येक ठिकाणी ती सांगत होती, साक्ष आपली सांगत होती की परमेश्वराने, प्रभू येशूने मला बरे केलं, येशूने मला आरोग्य दिलं आहे आणि येशूने माझं जीवन बदलले आहे, माझा हा आजार काढून टाकलेला आहे. पण बऱ्याचदा असं होतं ना की सध्या मुद्दाम खचवण्याचा पण प्रयत्न करतो. मग तिला लोक म्हणायचे रिपोर्ट दाखव, तुझे रिपोर्ट दाखव. तिच्याकडे आधीचे रिपोर्ट होते, त्या रिपोर्ट मध्ये क्लिअर सर्व काही गोष्टी होत्या. डॉक्टरचे रिपोर्ट होते, सर्व काही स्टेटमेंट त्या ठिकाणी होते की किती आता हे कितीचं आयुष्य आहे. मग आता 6 महिने झालेले होते. पास्टर म्हटले, शिष्य तुमचा विश्वास आहे येशूने तुम्हाला बरं केलं आहे? ती म्हटली 100% विश्वास आहे पास्टर, कारण त्या वेदना मी सोसलेल्या आहेत. मला माहिती आहे तो दर्द काय होता, मला माहिती होतं की मी किती दिवसाची मेहमान आहे. हे सर्व माझ्या परिवाराने मी अनुभवलं आहे. आता मला पूर्ण गॅरंटी आहे, आज मी जिवंत आहे ना, माझी पूर्ण खात्री आणि गॅरंटी आहे येशूने मला बरं केलं आहे. पण पास्टर म्हटले, शिष्य आता जा आणि रिपोर्ट काढ. ती म्हटली, हो पास्टर, आता मी जाणार आणि पुन्हा रिपोर्ट घेऊन येणार. आणि ती डॉक्टरकडे गेली. मग डॉक्टर चेक करत होते, अल्ट्रासाऊंड वगैरे त्या ठिकाणी चेक केले जात होते, सर्व स्कॅन केला जात होता शरीराचा. आणि जसं जसं डॉक्टर या सगळ्या गोष्टी करत होते तसं तसं तिला बोलत होते डॉक्टर की हे तुमचे पहिले रिपोर्ट आहे, परंतु आता जसं मी तुम्हाला चेक करत आहे यापैकी तुमच्या शरीरामध्ये काहीच दिसत नाही, तुम्ही बिलकुल नॉर्मल आहात. आणि त्या बहिणीचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आणि ते रिपोर्ट घेऊन चर्च मध्ये आली आणि म्हटले, आता बघा येशूने मला बरं, येशूने मला आरोग्य दिलं. रोज त्या प्रभूचा धन्यवाद. ती म्हणते की माझं जीवन त्याच वेळेस खतम झालं, त्याच वेळेस माझं जीवन संपलं. डॉक्टरने ज्या दिवशी सांगितलं की आता तुम्ही जगणार नाही, त्याच दिवशी मी खतम झाली. त्या आजाराने मी त्याच दिवशी मेले. आता मी जी जगत आहे, मी जिवंत आहे, ती येशूमुळे आहे. आता माझ्यामध्ये येशूच जीवन, येशू माझ्यामधून कार्य करत आहे. येशूने मला आरोग्य दिलं आहे, हे आरोग्य येशूचं आरोग्य आहे. तर माझ्या शरीराने माझी साथ सोडून दिली, मी खतम झालो. परमेश्वराच्या लोकांना जीवन काय समजून घ्या. जीवनाचा इथं बायबल सांगतं, ज्याच्याजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ते त्याचं जीवन होत असत. यांच्याकडे संपत्ती होती, पैसे होते, जॉब होते, सगळं काही होत, परंतु जीवन खतम होऊ लागलं. परमेश्वराच्या लोकांना ध्यानात ठेवा, फक्त जगायचं म्हणून जगायचं नाही. आज तुम्ही पहा, अनेक लोक आत्महत्या करत आहेत. का? त्यांना त्या जीवनाचा खरा अर्थच माहिती नाही. ते हरले आहेत त्यांच्या जीवनामध्ये.
थकले आहेत त्यांच्या जीवनामध्ये. त्यांनी आपलं जीवन गमावलं आहे. अनेक लोक या जगाला सोडून निरोप देऊन निघून गेले आहेत. मरण्याच्या आधीच त्यांनी हार मानली, आत्महत्या केली आणि मेले. परमेश्वराच्या लोकांना ध्यानात ठेवा, तुमच्यासाठी जीवन वाट पाहत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ती म्हटली की आता माझ्यामध्ये मी नाही, येशू जगत आहे. येशूचं जीवन माझ्यामध्ये काम करत आहे. आज मी आहे तर माझ्यामधल्या येशूमुळे आहे. त्याने दिलेल्या करुणे आणि कृपेमुळे मी आज आहे. पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगतं त्या ठिकाणी यवनपूर शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि वचन 6 मध्ये येशू म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. मी आहे जीवन. मग विचार करा, ज्याच्या जवळ येशू आहे त्याच्या जवळ जीवन आहे. तो निराश नाही राहणार, तो उदास आणि खिन्न जीवन नाही जगणार. ज्याच्या जवळ येशू आहे त्याला रडण्याची गरज नाही, त्याला गळफास घेण्याची गरज नाही, त्याला आत्महत्या करण्याची गरज नाही. कारण जीवन येशू आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे 1 योहान याचा अध्याय 5 आणि वचन 12 मध्ये वाचूया. 1 योहान अध्याय 5 आणि वचन 12. ज्याला तो पुत्र लाभला आहे, ज्याला तो पुत्र लाभला आहे, देवाचा पुत्र येशू लाभला आहे, त्याला जीवन लाभले आहे. त्याला जीवन लाभलं आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही, ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही, त्याला जीवन लाभले नाही. त्याला जीवन लाभले नाही. तो जीवनाला मुकला आहे. स्पष्टपणे लिहिलं आहे प्रभूच्या. ज्याला देवाचा पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभलं आहे. म्हणजे ज्याला येशू लाभला आहे त्याला जीवन लाभलं आहे. बोला, ज्याला येशू लाभला आहे त्याला जीवन लाभलं आहे. पवित्र शास्त्र सांगतं की पित्याला कोणी उत्पन्न केलं नाही, त्याला कोणी निर्माण केलं नाही. कोणी निर्माण केलं त्याला? त्याला कोणी उत्पन्न केलं? त्याला कोणी जन्म दिला नाही. त्याचं जीवन स्वतःच जीवन आहे. त्याच्या जीवनावर त्याचा स्वतःचा अधिकार आहे. त्याचं ते स्वतःच जीवन आहे. आणि मग तेच जीवन त्याच्या पुत्रालाही असावं ही त्या पित्याची इच्छा आहे. आणि म्हणून तेच जीवन, स्वतःच जीवन, स्वतःच्या जीवनावरचे सर्व अधिकार पित्याने त्या येशूला दिले आहे. वाचूया त्या ठिकाणी यवनपूर शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 26 वचन. यवन 5वा अध्याय आणि 26 वचन. कारण पित्याच्या ठाई जसे स्वतःचे जीवन आहे, जसे पित्याच्या ठाई स्वतःचे जीवन आहे, तसे पुत्राच्या ठाईही स्वतःचे जीवन असावे असे त्या पित्याने त्याला दिले. स्वतःचं जीवन, जसं पित्याचं स्वतःचं जीवन आहे, त्या स्वतःच्या जीवनावर त्याला अधिकार आहे, तसेच अधिकार येशूला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून येशू म्हणतो, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिले आहेत. जीवन आणि मृत्यूवर मला अधिकार आहे. हालेलुया. त्याच्या स्वतःच्या जीवनावर येशूला स्वतः अधिकार आहे. मग आता त्याच्यामध्ये स्वतःच जीवन आहे. मग वचन सांगतं, ज्याला येशू लाभला आहे त्याला ते जीवन लाभलं आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याला पुत्र लाभला आहे त्याला ते जीवन लाभलं आहे. मग आता हे जीवन आम्हाला कसं लाभेल समजून घेऊया. जीवन काय आहे? एक वचन वाचूया त्यासाठी. लेवीय 17 अध्याय आणि वचन 11. शरीराचे जीवन तर रक्तात असते, शरीराचे जीवन तर रक्तात असते, आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित्त करण्यासाठी. शरीराचे जीवन रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवरती प्रायश्चित्त करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे. देव म्हणतो, ते मी तुम्हाला दिले आहे. कारण रक्तात जीव असल्या कारणाने, रक्तात जीव असल्या कारणाने रक्तानेच प्रायश्चित्त होते. रक्तानेच प्रायश्चित्त होते. आता बारकाईने लक्ष द्या. जीवन काय आहे?
पवित्र शास्त्र सांगते की रक्तामध्ये जीवन आहे. एखाद्या व्यक्तीच्या शरीरातलं रक्त जर खतम झालं तर तो माणूस जगू शकत. सगळ्या किडन्या बिडण्या सगळ्या चांगल्या असू द्या, पण रक्त नाहीये. शरीरातलं रक्त खतम झालं, तो माणूस खतम झाला. एक छोटीशी जरी जखम डोक्याला झाली आणि तो मनुष्य पडून राहिला आणि संपूर्ण त्याचं रक्त त्या जखमेतून जर बाहेर गेलं, शरीर बाकीचे सर्व ठीक आहे, ठीकठाक आहे, सर्व अवयव ठीकठाक आहे, परंतु शरीरातलं रक्त बाहेर गेलं तर तो माणूस जगू शकत नाही. बस तेवढ्या कारणाने त्या माणसाचा, त्या व्यक्तीचा तिथं मृत्यू होऊ शकतो. बायबल सांगतं रक्तामध्ये काय आहे? जीवन आहे. मग प्रायश्चित्त म्हणून वेदीवरती ते रक्त अर्पण्यासाठी बायबल सांगतं देवाने तुम्हाला वेदीवर अर्पण्यासाठी यज्ञ दिले आहेत, यज्ञ पशु दिले आहेत, रक्त दिलं आहे. मग आपण पाहतो आधी काही समयापूर्वी मनुष्य, जुन्या करारामध्ये मनुष्य बकऱ्याचं आणि मग त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्राण्यांचं अर्पण त्या ठिकाणी वेदीवरती करत असायचं. आणि मग त्याचं रक्त हे प्रायश्चित्ताचं रक्त समजलं जायचं. ज्यावेळेस मनुष्याला वाटायचं की आता माझ्या जीवनात पाप घडलेलं आहे, मग तो पापाबद्दल प्रायश्चित्त म्हणून ते रक्त त्या ठिकाणी अर्पण करायचं, त्या ठिकाणी रक्त अर्पायचं. कारण रक्ताबद्दल रक्त प्रायश्चित्त त्या ठिकाणी मानलं जातं. रक्तात जीवन आहे, मग जीवन वाचण्यासाठी रक्त बदल्यात दिलं पाहिजे, रक्त प्रायश्चित्त म्हणून दिलं पाहिजे. मग पवित्र शास्त्र सांगतं देवाच्या लोकांनो की मनुष्य आता प्रायश्चित्ताचं रक्त देऊ लागलं, परंतु काय झालं की तो प्रायश्चित्त करणार, परत जाऊन पाप करणार आणि आणखीन मनुष्य जो आहे तो पापामध्ये वाढत गेला. आणि जनावरांचं रक्त, आता मनुष्याने पाप केलं, रक्ताबद्दल रक्त प्रायश्चित्त, परंतु आता इथं बदल्यामध्ये जनावरांचं रक्त दिलं जात आहे. इब्री लोकांच्या पत्रामध्ये लिहिलं आहे की जनावरांचं रक्त मनुष्याच्या पापासाठी, मनुष्याच्या पाप क्षमेसाठी समर्थ नाही. आणि त्यातल्या त्यात पवित्र शास्त्र सांगते की ते रक्त निर्दोष, निष्कलंक, निष्पाप पाहिजे. आता पापी मनुष्य पापाबद्दल पापी रक्त कसं प्रायश्चित्त करणार? म्हणून परमेश्वराने मनुष्यासाठी योजना तयार केली. 1 योहान 4 अध्याय वचन 9. देवाने आपल्या एकुलता एका पुत्र जगात पाठवले. देवाने आपल्या एकुलता एका पुत्राला या जगामध्ये पाठवले. यासाठी पाठवले त्याच्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावे, त्याच्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावे. यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. आपल्याला जीवन मिळावं म्हणजे आता प्रायश्चित्त आपल्याला मिळावं, रक्ताबद्दल रक्त या ठिकाणी मिळावं आणि आपण वाचले जावं, आपल्याला जीवन मिळावं म्हणून पित्याने त्याच्या पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला या धरतीवरती पाठवलं. आता वाचूया यशायाचं पुस्तक अध्याय 53 आणि वचन 7 किंवा प्रेषित 8 आणि 32. त्याचे हाल हाल केले तरी ते त्याने सोसले. आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकऱ्याप्रमाणे लोकर कातरणाऱ्या समोर गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. परमेश्वराच्या लोकांनो की येशू ख्रिस्त आमच्यासाठी कोकरा बनून या ठिकाणी आला आणि मग आमच्या पापासाठी, आमच्या पापाचं प्रायश्चित्त व्हावं म्हणून आमचे पाप त्याने स्वतःवर घेतले आणि स्वतः प्रायश्चित्ताचं कोकरू, प्रायश्चित्ताचं रक्त तो बनला आणि त्या ठिकाणी प्रायश्चित्ताचं रक्त त्याने सांडलं. तर स्वतः जसं लोकर कातरणाऱ्या समोर मेंढरू गप्प राहावं तसं तो गप्प राहिला. त्याने स्वतःला वधू दिलं, स्वतःचं रक्त त्या ठिकाणी अर्पण होऊ दिलं, रक्त त्याने त्या ठिकाणी सांडू दिलं. कशासाठी? रक्ताबद्दल रक्त दिलं जावं, रक्ताबद्दल रक्त ओतलं जावं, रक्ताबद्दल रक्त सांडलं जावं. कारण रक्तामध्ये प्रायश्चित्त आहे, रक्तासाठी रक्त प्रायश्चित्त आहे.
आणि म्हणून त्या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगते की येशू आमच्यासाठी त्या वेदीवरचं अर्पण झाला, त्या वेदीवरचं प्रायश्चित्त तो झाला. वाचूया त्या ठिकाणी इब्री 9 आणि वचन 28. त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी स्वतःवरती घेण्यासाठी एकदाच अर्पीला गेला. आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापात संबंधात नव्हे, आणि त्यांना पापाच्या संबंधामध्ये नव्हे, तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल. त्यांना दुसऱ्यांदा तारणासाठी दुसऱ्यांदा दिसेल. आता या ठिकाणी महत्वाचं हे आहे की ख्रिस्त पुष्कळांच्या पापासाठी प्रायश्चित्त झाला. प्रायश्चित्ताचा यज्ञ एकदाच सर्वांच्या पापासाठी एकदाच त्याने प्रायश्चित्त केलं. एकदाच प्रायश्चित्ताचा यज्ञ त्याने केला. स्वतःचं अर्पण त्याने त्या वेदीवरती केलं. इब्री 10:12 वाचा. परंतु पापाबद्दल सार्वकालिक म्हणजे सदा सर्व काळासाठी असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. बायबल सांगतं येशू एकदाच पापासाठी प्रायश्चित्त अर्पून सर्व काळच्या साठी अनंत काळासाठी एकदाच त्या ठिकाणी प्रायश्चित्ताचं अर्पण त्याने स्वतःला केलं आहे. यज्ञ त्या ठिकाणी स्वतःला केला आहे आणि तो देवाच्या पित्याच्या उजवीकडे जाऊन बसला आहे. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराच्या लोकांनो, प्रभूच्या लोकांनो, आता या वचनावर आम्ही एकच पाहतो की येशू आमच्या पापासाठी प्रायश्चित्ताचा यज्ञ झाला आहे. प्रायश्चित्ताचं कोकरू झाला आहे. प्रायश्चित्ताचं रक्त त्याने स्वतःचं रक्त त्याने सांडलं आहे. मग आता ते रक्त काय आहे? जीवन आहे ना. आणि मग आता ते रक्त कोणाचं आहे? येशूचं रक्त आहे. मग आता ज्याला ते रक्त लाभलं आहे म्हणजे त्याला येशू लाभला आहे, त्याला जीवन लाभलं आहे. समजून घ्या. परत एकदा समजण्याचा प्रयत्न करा. परत एकदा बारकाईने लक्ष या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा की रक्तामध्ये जीवन आहे आणि रक्त ओतल्या वाचून पापक्षमा होऊ शकत नाही. रक्ताबद्दल रक्त प्रायश्चित्त त्या ठिकाणी यज्ञ म्हणून दिला जात आहे आणि मोठ्या काळासाठी हे चालू आहे. आजही अनेक ठिकाणी हे घडत आहे. परंतु बायबल सांगतं जनावरांचं रक्त माणसाच्या पापाच्या क्षमेसाठी समर्थ नाही. मनुष्याचं रक्त मनुष्याच्या पापासाठी पाहिजे, परंतु ते रक्त निर्दोष आणि निष्कलंक पाहिजे. मग आता मनुष्यामधून जीवन खतम होत आहे. मनुष्य मरत आहे, नाश पावत आहे. मग आता मनुष्याला जीवन मिळालं पाहिजे, कारण मनुष्य देवाचा लाडका आहे, देवाचा प्रिय आहे. आणि म्हणून परमेश्वराने मनुष्याला जीवन मिळावं म्हणून त्याच्या पुत्राला यज्ञ कोकरू म्हणून या ठिकाणी पाठवलं. आणि वचन सांगतंय की येशूने स्वतःचं अर्पण केलं. कोकरू म्हणून तो आमच्यासाठी यज्ञ झाला. त्याने ते प्रायश्चित्ताचं रक्त सांडलं. तो आमच्यासाठी प्रायश्चित्त झाला. त्याचं रक्त आमच्यासाठी प्रायश्चित्त झालं. ज्याला ते रक्त लाभलं आहे, ज्याला तो येशू लाभला आहे, ज्याला तो पुत्र लाभला आहे, बायबल सांगते त्याला जीवन लाभलं आहे. हालेलुया. मग ते जीवन कुठे आहे? येशूच्या रक्तामध्ये आहे. येशू मध्ये ते जीवन आहे. आणि म्हणून आपण पाहिलं आधी की येशू म्हणतो मार्ग, सत्य, जीवन, कारण तो प्रायश्चित्ताचं रक्त आहे. म्हणून तिथं म्हटलंय ज्याला पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभलं आहे. का? कारण ते प्रायश्चित्ताचं रक्त पुत्र आहे, येशू आहे. आता महत्वाचं आहे की हे जीवन आम्हाला कसं प्राप्त होईल? जीवन आहे आमच्या समोर. येशू म्हणतो मार्ग, सत्य, जीवन मी आहे. येशू आहे आमच्या समोर, जीवन आहे आमच्या समोर. ज्याला पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभला आहे. जीवन आहे आमच्या समोर, येशू आहे आमच्या समोर. पण आता ते जीवन आम्हाला कसं प्राप्त होईल? आमच्या आतमध्ये ते जीवन कसं येईल? त्या जीवनाचा स्वीकार आम्ही कसा करणार? आणि कुठल्याही गोष्टीला प्रोसिजर असते, ज्याला आपण कृती म्हणतो. तुम्हाला जर भाकर पाहिजे आहे तर तुम्ही फक्त पीठ हातात घेतलं तर त्याची भाकर होणार नाही.
त्याला तुम्हाला घ्यावा लागेल, त्याला मळावा लागेल, पाणी टाकावं लागेल, त्याच्यामध्ये चांगलं मळून घ्यावं लागेल आणि मग त्या तव्याखाली जाळ लावायला लागेल आणि मग त्या तव्यावरती तुम्हाला ती भाकर टाकावं लागेल आणि मग ती भाजेल आणि मग ती भाकर तयार होईल. बरोबर आहे का? प्रोसिजर आहे त्याला, एक कृती आहे त्या गोष्टीला. मग तसंच आहे, जर आमच्यामध्ये जीवन आम्हाला पाहिजे आहे तर आम्हाला काहीतरी कृती केली पाहिजे आणि ती कृती आहे सगळ्यात आधी विश्वास. हालेलुया. आणि दुसरी कृती आहे पश्चाताप. पहिली कृती आहे विश्वास. बोला विश्वास. विश्वास. वाचूया त्या ठिकाणी यवहन शुभवर्तमान अध्याय 6 आणि वचन 47. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले. जर आम्हाला जीवन पाहिजे आहे तर गरजेचं आहे की आम्ही विश्वास करावा प्रभूवरती, आम्ही विश्वास करावा येशूवरती, की येशू खरंच या जगामध्ये आला, पित्याने त्याला आमच्यासाठी पाठवलं. येशू या जगामध्ये आला आणि त्याने आमच्यासाठी बलिदान दिलं, तो आमच्यासाठी यज्ञ झाला, त्याने आमच्यासाठी रक्त सांडलं. हा विश्वास आम्ही करावा. तो मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला, हा विश्वास आम्ही करावा. आणि जो हा विश्वास करतो त्याच्या जवळ प्रभू येतो. प्रभू येतो म्हणजे जीवन येते. हालेलुया. त्याला प्रभू लाभतो म्हणजे त्याला जीवन लाभते. दुसरी गोष्ट प्रेषितांची कृती अध्याय 11 आणि वचन 18 वाचूया. हे ऐकून ते उभे राहिले आणि देवाचे गौरव करत बोलले. तर मग देवाने परराष्ट्रीयांसही जीवन मिळावे. मग देवाने परराष्ट्रीयांनाही जीवन मिळावे म्हणून पश्चाताप बुद्धी दिली आहे. पश्चाताप बुद्धी दिली आहे. ध्यानात ठेवा, जर आम्हाला जीवन पाहिजे आहे तर बायबल सांगतं आम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी प्रेषित म्हणत आहे की परराष्ट्रीयांचा आज उद्धार होत आहे. का उद्धार होत आहे? पापात जगणारे ते लोक आहे, अंधारात जगणारे लोक आहे, वाईट काम करणारे ते लोक आहे, परंतु आज त्यांना जीवन मिळत आहे. का मिळत आहे त्यांना जीवन? आता प्रेषित चर्चा करत आहे कारण त्यांना परमेश्वराने पश्चातापाची बुद्धी दिली आहे. आज ते बुद्धीचा वापर करत आहे आणि पश्चाताप करत आहे. त्या ठिकाणी ते विश्वास करत आहे आणि पश्चाताप करत आहे. आणि जसं ते पश्चाताप करत आहे त्यांच्या पापाची क्षमा होत आहे. हालेलुया. त्यांच्या पापाची क्षमा होत आहे आणि त्यांना जीवन प्राप्त होत आहे. पश्चाताप म्हणजे काय? की हो प्रभू आम्ही चुकलो आहे, हो प्रभू आम्ही गलत मार्गाने आतापर्यंत चालत होतो, हो प्रभू आम्ही वाईट गोष्टी केल्या आहेत, हो प्रभू आम्ही तुला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या आहेत, झाल्या आहे आमच्याकडून या सर्व गोष्टी आणि अनेक त्याच्यातल्या जाणून बुजून देखील केले आहे. अनजाण्यामध्ये काही पाप आमच्याकडून झाले आहेत, कळत न कळत काही पाप आमच्याकडून झाले आहे, परंतु परमेश्वर आमच्याकडून पाप घडले आहे. आम्ही वाईट वागलो आहे, वाईट बोललो आहे, आम्ही निंदा केली आहे, अनेक प्रकारचे घाणेरडे विचार आम्ही आमच्यामध्ये येऊ दिले आहेत. आणि मग प्रभू या गोष्टी आम्ही केल्या आहेत, याबद्दल आता आम्हाला वाईट वाटत आहे, याबद्दल प्रभू तू आम्हाला क्षमा कर. कारण हे सर्व पाप जे आहे घृणास्पद आहे प्रभूजी, या पापांचा आता आम्हाला वीट वाटत आहे प्रभू. आता तू आमच्यावर करुणा कर, तू आमच्यावर कृपा कर, या पापांची आम्हाला क्षमा कर. आणि मग ज्या वेळेस कळकळून तुम्ही बोलणार आहात, गुडघ्यावर येऊन तुम्ही बोलणार आहात, अंतःकरणातून तुम्ही या सगळ्या गोष्टी व्यक्त करणार की हो प्रभू आतापर्यंत ठीक होतं या सगळ्या गोष्टी, कारण आम्हाला माहिती नव्हतं, आमच्या जीवनात प्रकाश नव्हता, आम्हाला कोणी मार्गदर्शक नव्हतं, आम्हाला सत्याचा मार्ग माहिती नव्हता, परंतु आता प्रभू तू आम्हाला दाखवलं आहे. आता प्रभू पुन्हा आम्ही हे पाप करणार नाही राजाजी, आता पुन्हा आम्ही या चुका करणार नाही प्रभूजी, आम्हाला या पापांची क्षमा कर प्रभू, आमच्यावर दया कर. आणि मग याला म्हणतात पश्चाताप, की जे काही केलं आहे ना ते वाईट आहे आणि ते पुन्हा मी करणार नाही. आणि देवाला ते अभिवचन देतात, त्याला म्हणतात पश्चाताप. पवित्र शास्त्र सांगतं जो खरंच मनापासून पश्चाताप करतो, जो हृदयापासून अंतःकरणापासून पश्चाताप करतो, तो प्रभू त्याच्या पापांची क्षमा करतो. हालेलुया.
तो प्रभू त्यांच्या चुकांची क्षमा करतो, तो प्रभू त्यांच्या अपराधांची क्षमा करतो. आणि म्हणून जिवंत देवाच्या लोकांना ध्यानात ठेवा, जर आम्हाला ते जीवन पाहिजे आहे तर या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्या आहे विश्वास आणि पश्चाताप. जर आम्ही विश्वास करणार नाही आणि पश्चाताप करणार नाही तर ते जीवन आमच्यामध्ये राहणार नाही. त्याबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे जी आम्हाला करायला पाहिजे आणि ती आहे योहान 14 अध्याय वचन 23. येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळेल, तो माझे वचन पाळेल. माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आणि माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल. आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. हालेलुया. येशू म्हणत आहे की मी आणि माझा पिता आणि मी त्याच्याजवळ येऊन वस्ती करीन. कोणाच्या जवळ? जो माझं वचन पाळेल, जो माझ्या वचनाचा स्वीकार करेल, ते ऐकेल आणि त्याप्रमाणे जो वागेल ना, माझा पिता आणि मी त्यांच्यामध्ये येऊन वस्ती करेल. बायबल सांगते पिता तर आहेच जीवन, त्याच्याजवळ स्वतः जीवन आहे, पण आता पुत्र काय आहे? आमच्यासाठी जीवन आहे. मग जर पिता आणि येशू आमच्यामध्ये येऊन राहत आहे तर मग आम्हाला जीवन मिळत आहे. हालेलुया. आमच्यामध्ये त्याचं जीवन काम करत आहे. आणखीन एक वचन वाचूया, योहानाचा 5वा अध्याय आणि वचन 24. मी तुम्हाला खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो, जो माझे वचन पाळतो, ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास करतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले. म्हणजे वचन पाळणारा आणि त्याच्यावरती विश्वास ठेवणारा, पित्यावरती विश्वास ठेवणारा, प्रभूवरती विश्वास ठेवणारा, येशूवरती विश्वास ठेवणारा, पवित्र शास्त्र सांगते की त्यांना ते सार्वकालिक जीवन मिळणार आहे. त्यांच्यामध्ये ते सार्वकालिक जीवन असणार आहे. आणखीन एक वचन वाटतं, स्तोत्र संहिता 119 अध्याय आणि वचन 50. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, माझ्या दुःखामध्ये माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं परमेश्वराच्या देवाच्या लोकांना ज्यांच्याजवळ वचन आहे त्यांच्याजवळ ते जीवन आहे. आणि मग त्यांच्याजवळ जीवन आहे, मग येऊ द्या कितीही टेन्शन, येऊ द्या कशी भयंकर परिस्थिती, दावीद त्या ठिकाणी म्हणतो की त्या परिस्थितीमध्ये तुझं वचन मला नवं जीवन देते, नवीन चेतना मला देते. म्हणजेच मी निराश होत नाही, मी हताश होत नाही, मी घाबरून जात नाही, त्या ठिकाणी मी सैरावायला इकडे तिकडे पडत नाही. मला जगाचा आधार करण्याची गरज नाही, जगाच्या मागं पडण्याची गरज नाही, जगाच्या पाया पडण्याची गरज नाही, जगासमोर हात जोडण्याची मला गरज नाही. कारण तुझं वचनच त्यावेळेस माझ्यामध्ये जीवनाचं काम करते. तुझं वचन मला नवं जीवन देते. हालेलुया. आम्ही प्रभू बरोबर राहणं, प्रभूने आमच्यामध्ये राहणं किती गरजेचं आहे. आज तुम्ही ऐकताना अशा लोकांना की ते लोक म्हणतात काय बाई जगायचं, जगत आहे, फक्त जगत आहे. हार मांडली आहे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये. हे जीवन त्यांना जड वाटत आहे, हे जगणं त्यांच्यासाठी कठीण बनलं आहे. वेदना, यातना, रोजच्या वेदना, रोजच्या यातना हे त्यांच्यासाठी फार खतरनाक झाल्या. आणि विचार करून करून, घाबरून घाबरून, चिंता करून करून, काळजी करून करून त्यांचा जीव अर्धा झाला. ती बहीण तिच्या साक्षीमध्ये सांगते की ज्यावेळेस मला कॅन्सर झालं त्यावेळेस माझं वजन 40 पेक्षा कमी झालं. ज्या दिवशी मला येशू भेटलाय ना, माझं वजन वाढायला सुरुवात झाली. हालेलुया. माझ्या चेहऱ्यावरती आनंद यायला सुरुवात झाली. ती दुःखाची सावट माझ्या जीवनातून निघून गेली. परमेश्वराच्या लोकांना देवाला काही अशक्य नाही, तो सर्व काही शक्य करणारा परमेश्वर आहे. मग कशीही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये असली ना, तुम्ही घाबरणार नाही. कशीही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये येऊ द्या, तुम्ही निराश होणार नाही. योबाचं जर तुम्ही जीवन पाहिलं तर योबाच्या जीवनासारखी खतरनाक परीक्षा मी तर म्हणतो कोणाची झालीच नसावी.
इतक्या भयंकर भयंकर पीडा, इतक्या भयंकर भयंकर यातना सर्वांनी नाकारलं, पूर्ण सर्वांनी टाकून दिलं. सर्व आता त्याच्या विरोधामध्ये आले. होतं नव्हतं सर्व त्याने गमावलं आहे. त्याच्या शरीराने त्याची साथ सोडायला सुरुवात केली आहे. गळव्यांनी जखमांनी पूर्ण शरीर भरलं आहे. मांस गळायला सुरुवात झाली आहे. आज इतकंस काहीतरी घडलं, इतकंस काहीतरी झालं, काहीतरी टेन्शन झालं, काहीतरी त्यांना समजलं, काहीतरी आजाराविषयी त्यांना समजलं. लोक स्वतःला संपवत आहेत. अनेक असे लोक आहेत की त्या आजाराने संपत आहेत. परंतु या ठिकाणी योग संपत नाही. आता पहा बारकाईने त्याचं शरीर कमजोर पडत आहे, शरीर गळत आहे, मांस गळत आहे, परंतु त्याच्यातलं जीवन संपत नाही. वाचूया योग याचा 10वा अध्याय वचन 12. तू मला जीवन दिले. आता पहा योग म्हणतो की हे परमेश्वरा तू मला जीवन दिले आहे व माझ्यावर प्रसाद केला. आणि माझ्यावर प्रसाद केला. आजच्या काळामध्ये तो प्रसाद आहे येशू. हालेलुया. कारण येशूने प्रायश्चित्त केलं आहे, येशूने आमच्यावर कृपा केली आहे आणि तो प्रसाद आम्हाला मिळाला आहे. आता त्या काळामध्ये योग म्हणतो की माझ्यावर तू प्रसाद केलास, तुझ्या निगेने माझा प्राण सुरक्षित राहतो. आणि तुझ्या निगेने म्हणजे तू माझी निगा राखत आहे, तू माझी काळजी घेत आहे, आणि तुझ्या काळजी घेण्याने, तुझ्या निगेने माझा जीव, माझा प्राण सुरक्षित आहे. समजून घ्या. तो म्हणत आहे की तू मला नवजीवन दिले आहे व माझ्यावर प्रसाद केला आहे. तुझ्या निगेने माझा प्राण सुरक्षित आहे. म्हणजे माझा प्राण जाऊ शकत नाही, माझा जीव जाऊ शकत नाही, कारण तू दिलेला आहे. तुझा प्राण, तुझा जीव, तुझा श्वास माझ्यामध्ये काम करत आहे. ध्यानात ठेवा देवाच्या लोकांनो, हे जीवन प्रभू पासून आहे. पिता म्हणतो की जसं माझं स्वतःच जीवन आहे तसं पुत्राचंही असावं म्हणून ते त्याला देण्यात आलं आहे. मग येशू जवळ त्याच्या जीवनावर स्वतःचे अधिकार आहे, त्याच्या हातात आहे जीवनाचे अधिकार. मग ज्याला पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभलं आहे. हालेलुया. मग आता ज्याला पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभलं आहे. मग ते जीवन कोणापासून आहे? येशू पासून आहे, कारण तो ते जीवन येशू आहे. जर येशू ते जीवन आहे तर मग आमचं जीवन आमच्या मधून कोणीही काढू शकत नाही आणि त्याला नष्ट करू शकत, त्याला नष्ट नाही करू शकत. शरीर गळू शकतं, शरीर कमजोर पडू शकतं, जीवन खतम होऊ शकत. जोपर्यंत येशू आहे तोपर्यंत जीवन आहे. जोपर्यंत येशू आमच्यामध्ये आहे तोपर्यंत जीवन आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या लोकांना आज गरजेचं आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या येशूला घ्यावं. आणि खूप गरजेचं आहे की आमच्या जीवनामध्ये येशू असावा. आज लोक रडत जगत आहे, एक श्रापी जीवन झाल्यासारखं ते जगत आहे. कठीण परिस्थिती आज त्यांच्या जीवनामध्ये आहे, नकोसं वाटत आहे जगणं. मग हे काय जगणं आहे का? हे काय जीवन आहे का? परमेश्वराच्या लोकांना जो प्रभू मध्ये आहे तो रोज आनंद करणारा आहे. जो प्रभू बरोबर आहे त्याला रडण्याची गरज नाही, त्याला आक्रोश करण्याची गरज नाही. त्याची काळजी घेण्यासाठी तो परमेश्वर समर्थ आहे. तो प्रीती करणारा परमेश्वर आहे, करुणा करणारा परमेश्वर आहे. आणि प्रभूच्या लोकांना आता आम्हाला हार मानायची नाही, निराश व्हायचं नाही, हताश व्हायचं नाही, उदासीमध्ये आम्हाला आमचं जीवन घालवायचं नाही. प्रभूला आमचं जीवन बनवायचं आहे. ज्याच्यामध्ये येशू आहे त्याच्यामध्ये ते जीवन आहे. किती लोक तयार आहे येशूला आपल्या जीवनामध्ये घेण्यासाठी, येशूला आपलं जीवन बनवण्यासाठी? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बोला येशू मसीह की, बोला येशू मसीह की, बोला येशू मसीह की. प्रेज द लॉर्ड.
प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. परमेश्वर करून झालेलं वचन, झालेला संदेश आम्हा सर्वांना समजण्यासाठी देव सहाय्य करू. या वचनाद्वारे आम्हा सर्वांना देव आशीर्वादित करू.